होतं, तुम्ही नामस्मरण करताय आणि तुमच्यामध्ये मनामध्ये वाईट विचार येतात, मनामध्ये निगेटिव्हिटी येते. आपण ज्या इष्टाला मानतो त्याच्याविषयी वाईट विचार येतात, त्यांच्यामध्ये आपण दुर्गुण शोधत असतो. हे लक्षात ठेवा. हे का होतं? कारण तुमच्या मनामध्ये खूप निगेटिव्हिटी भरलेली असते, खूप निगेटिव्हिटी, खूप वाईट विचार भरलेले असतात. त्यामुळे हे तुमच्या मनामध्ये येतात. पण त्यामुळे नामस्मरण करणं सोडायचं का? नाही, बिलकुल नाही. नामस्मरण उलट वाढवत जायचं दिवसेंदिवस. मानस पूजा पण करत राहायची. याने कळेल तुमचं मन स्वच्छ, मन जे आहे स्वच्छ होण्यास सुरुवात होईल, निर्मळ होण्यास सुरुवात होईल. आणि मन जे बघतं ना, आपण आपल्याला वाटतं घर स्वच्छ आहे, पण तुम्ही झाडू मारा, घरामध्ये कचरा निघणार, धूळ निघणारच. तसं मनामध्ये आपल्याला वाटतं आपण काहीच वाईट विचार करत नाही, पण जेव्हा तुम्ही नामस्मरणाची सुरुवात करता, तर तुमच्या मनामधली निगेटिव्हिटी निघायला सुरुवात होते. तुमचं मन निर्मळ व्हायला सुरुवात करते. ऑटोमॅटिक मन स्वच्छ झालं की तुमच्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होतं. म्हणजे तुम्ही नामस्मरण बसलात की तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात, ऑटोमॅटिक पाणी येतं. मग तेव्हा काय असतं, ते तुम्ही तुमच्या इष्टजवळ, तुमच्या देवाजवळ पोहोचलात, त्यांच्याकडे पोहोचण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा ते व्हायला सुरुवात होतं. म्हणून नामस्मरण करताना जर वाईट विचार आले तर सोडू नये, उलट दिवसेंदिवस वाढवत जावा. त्याने तुमची विचारश्रेणी चेंज होते, तुमच्यातली धार्मिक वृत्ती वाढते, तुम्हाला सगळ्यांना माफ करण्याची प्रवृत्ती वाढते, तुमचा विचार करण्याची पद्धत वेगळी होते आणि तुमचे लोकसेवा पण तुमची सुरू होते. लोकांसाठी काहीतरी करण्याची प्रवृत्ती वाढते. तुमच्यामध्ये वागण्यात, बोलण्यात खूप फरक पडतो. त्यामुळे नामस्मरण म्हणजे हे खूप मोठी ताकद आहे आपल्याकडे. आपलं मन निर्मळ, त्याच्यामुळे कधी आपलं वाईट नाही होणार आहे. आपलं 100% काय 1000% आपलं चांगलंच होणार आहे, नेहमी चांगलं होणार आहे. त्यामुळे तुम्ही पूजा करत राहा, तुमचे नामस्मरण करा. तुम्हाला दिवसभर टाईम नाही भेटत तर मानस पूजा करायचा. कामात असाल तरी मनात नामस्मरण करून द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मनात नामस्मरण करत राहा. बघा तुमची प्रगतीच होईल, दिवसेंदिवस तुमची प्रगती होईल, तुमच्या घराची प्रगती होईल, तुमच्यातली सगळी निगेटिव्ह निघून जाईल आणि तुमचं खूप छान होईल आणि तुम्ही स्वामींजवळ पोहोचाल, तुमचा मार्ग मोकळा होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ.